आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे नवनीत राणा यांच्याविषयी। अमरावतीमधून नवनीत राणांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, भाजपकडे नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं कळत आहे। नवनीत राणा यांना भाजपमधूनच विरोध होतोय, त्याचबरोबर महायुतीमधील पक्ष विरोध करत असताना आता अमरावतीमधून त्यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती समोर येते। नवनीत राणा, खासदार नवनीत राणा विद्यमान खासदार अमरावतीच्या, आणि त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येते। भाजपकडून नवनीत राणांना उमेदवारी मिळणार असल्याची आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। त्यामुळे आता बच्चू कडू जे तीव्र विरोध करत होते, आक्रमक पद्धतीने नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करत होते, त्यांची भूमिका नेमकी काय असेल याकडे लक्ष आहे। आणि त्याचबरोबर भाजपचे जे स्थानिक नेते आहेत ते सुद्धा विरोधात होते। भाजपचे जे पदाधिकारी आहेत स्थानिक, त्यांचाही विरोध नवनीत राणांच्या उमेदवारीला होता। आणि त्यामुळे आता भाजपच्या स्थानिक नेत्यांची भूमिका नेमकी काय असेल, ते नवनीत राणांचा प्रचार करणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर नवनीत राणा यांना उमेदवारी कन्फर्म झाल्याची माहिती समोर येते। अमरावतीमधून नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार की नाही, महायुतीकडून उमेदवारी मिळणार की नाही याविषयी आतापर्यंत संभ्रम कायम होता, पण आता उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता भाजपचे स्थानिक नेते, त्याचबरोबर शिंदेची शिवसेना इथे असलेले नेते अजय अडसूळ हे त्यांच्या विरोधामध्ये दंड थोपटताना पाहायला मिळाले होते। तर दुसरीकडे बच्चू कडू जे माहितीमध्ये आहेत त्यांनी सुद्धा विरोध दर्शवलेला होता, आणि तरीही नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर येते। अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जाणार आहे, भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जाणार आहे। विरोध झुगारून नवनीत राणा यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाणार असल्याची माहिती समोर येते। अमरावतीमध्ये नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार असतील अशी माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहे। सूरज, काय सांगाल, नवनीत राणा यांना महायुतीमधीलच नेते प्रचंड विरोध करताना दिसतात, तरी सुद्धा भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं कळतंय, सध्याचे काय अपडेट्स? नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर नवनीत राणांना जे आहे, जे भाजपकडून प्रचंड असा रोष होता। स्थानिक भाजपचे जे पदाधिकारी आहेत, स्थानिक आमदार आहे भाजपचे, त्यांनी प्रचंड असा विरोध केलेला होता। इथूनच नाही तर शिंदे गटाचे जे नेते आहेत, आनंदराव अडसूळ असतील, अभिजित अडसूळ असतील, यांनी सुद्धा या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी विरोध केले असता। तसेच बच्चू कडूंनी सुद्धा या ठिकाणी तीव्रपणे या ठिकाणी विरोध केलेला होता। मात्र जर पाहायला गेलं तर नवनीत राणा यांची आता हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी आता पक्की झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।